नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील ITI भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी आज नांदेड शहरामध्ये अतिशय उत्साहात या ठिकाणी माननीय अशोकरावजी चव्हाण यांचा सत्कार आयोजित केला होता। साहेब काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदाच नांदेड शहरामध्ये आले, त्यावेळेस नांदेड शहरातील ठिकठिकाणी अत्यंत उत्साहात या ठिकाणी सत्कार आयोजित करण्यात आला होता। त्यानिमित्त या ठिकाणी नांदेड शहरामध्ये ITIच्या बाजूला म्हणजे या ठिकाणी महात्मा फुले चौकामध्ये माननीय किशोरजी स्वामी, माननीय सभापती मनपा व तसेच महानगरपालिकेचे माजी नगरसेवक महेंद्र पिंपळे यांच्या वतीने या ठिकाणी माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता। त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करतो। काय सांगणार आपण? मी नांदेड जिल्ह्याचे व सर्व शहरवासियांना संपूर्ण शुभेच्छा देतो। सर्वप्रथम महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला व आजच रोजी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेड नगरीमध्ये त्यांचं प्रस्थान झालं। नांदेड नगरीतील संपूर्ण जिल्ह्यातील शहरातील नागरिकांनी सर्व त्यांना अंतःकरणातून मनातून तळमळीने शुभेच्छा दिल्या। आज सकाळपासून सर्व जनता अक्षरशः राजाला बघण्यासाठी, राजाला शुभेच्छा देण्यासाठी रस्त्यावर उतरली होती। तसेच या सर्व कार्यक्रमाचं नियोजन आयोजन माननीय माजी आमदार अमरनाथजी राजूरकर साहेबांनी रात्रभर दिवसभर पराकाष्ठा करून त्यांचं आजचा जो कार्यक्रम आहे स्वागत समारंभाचा तर व्यवस्थित पार पाडला। मी माजी नगरसेवक महेंद्र पिंपळे या नात्याने मी संपूर्ण साहेबांना शुभेच्छा देतो व नांदेड नगरवासियांचे आभार व्यक्त करतो। माझ्यासोबत माजी महापौर, माजी सभापती किशोर स्वामी साहेब, विलासदादा धबाले, विठ्ठल पाटील डग व बीजी महाराज, विजयदादा यवनकर हे संपूर्ण माझ्या पाठीशी होते। आज हर्ष उल्हासामध्ये, मोठ्या हारामध्ये, तुतारीच्या संगतीमध्ये आणि ढोल ताशाच्या पथकाच्या वाद्यामध्ये आम्ही साहेबाला भरभरून शुभेच्छा दिल्या व साहेबांना सुद्धा सर्व नांदेडवासियांचा